मध्ये जाऊयात। अमृतसरमध्ये काल अचानक ब्लॅकआउट, सांबा सेक्टरमध्ये ड्रोन आढळल्यानंतर ब्लॅकआउट। पंजाबमधील 5 जिल्हे अजूनही रेड अलर्टवर आहे। आजही अमृतसरमधील शाळा बंद राहणार आहेत। प्रदीप कापसे आपले प्रतिनिधी तिथून आपल्यासोबत आहे। प्रदीप, सर्व अगदी बरोबर आहे। खरं तर पाकिस्तानच्या लागून असलेले पंजाब राज्यातले जे 5 जिल्हे अजूनही रेड अलर्टमध्ये आहेत, ज्याच्यामध्ये अमृतसर, त्याचबरोबर तरनतारण, गुरुदासपूर, फिरोजपूर या 5 जिल्ह्यांचा समावेश जो आहे तो होतो। अमृतसर शहरामधल्या आणि जिल्ह्यातल्या शाळा ज्या आहेत त्या अजूनही बंद आहेत। मात्र काल रात्री अचानकपणे अमृतसर शहरामध्ये ब्लॅकआउट जे आहे ते करण्यात आलेलं होतं। मध्यरात्री वीज सेवा जी आहे ती पुन्हा पूर्ववत झालेली पाहायला मिळाली। मात्र नागरिकांच्या मनामध्ये अजूनही भीती आहे, कारण अमृतसर शहर जे आहे ते अगदी पाकिस्तानच्या सीमेला लागून हाकेच्या अंतरावरती आहे। त्यामुळे कधी पाकिस्तानकडून अटॅक होऊ शकतो ही भीती जी आहे ते अजूनही नागरिकांच्या मनामध्ये आहे। आणि आपण पाहतोय की सकाळच्या सत्रामध्ये लोक जरी कामाच्या निमित्तानं बाहेर पडत असली तरी सुद्धा व्यापार जो आहे तो अजूनही पूर्वपदावरती आलेला नाही। अनेक व्यापारी जे आहेत ते दुकान उघडायला तयार नाहीत। काल रात्री अचानकपणे ब्लॅकआउट जे आहे ते करण्यात आलेलं होतं। 13 तारखेपर्यंत अमृतसर जिल्ह्यामधल्या शाळा ज्या आहेत त्या सुद्धा बंद राहणार आहेत। आणि या सगळ्या संपूर्ण सीमावर्ती भागामध्ये पंजाबमधले 5 जिल्हे अजूनही अलर्ट मोडवर आहेत। प्रदीप, गिरीश आणि कृष्णा तिघांचेही धन्यवाद। सगळी महत्त्वाची माहिती आणि तपशील आमच्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी। एक छोटासा